नमस्कार, मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे मटर पनीरची भाजी, एकदम हॉटेलसारखी टेस्ट। तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण। तर चला काय काय घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी। तर मटर पनीरसाठी हे पहा, याच्यामध्ये पनीर आहे आणि त्यासाठी हा कधी पण आहे ना ओला वाटाणाच वापरायचा मटर पनीरसाठी, पनीरच्या भाजीसाठी तोच चांगला लागतो। आणि हे पहा, त्यासाठी लागणारं साहित्य, इथे कांदा चिरून घेतलाय, कांदा आणि एक टोमॅटो घेतलाय, तर आणि हा लसूण, काजू आणि खसखस, आणि हा आहे किचन किंग मटर पनीर मसाला। तर कुठल्या पण तुम्ही कंपनीचा घेऊ शकता। हे सगळं आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। आणि आपलं लाल तिखट, आपला जो असतो लाल मसाला तो, मिरची पावडरचा, आणि हळद मीठ। तर हा कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा लालसर, जास्त काळा नाही करायचा, तेल टाकून तव्यावर भाजून घ्यायचा। टोमॅटो पण भाजून घ्यायचा तव्यावर। आणि बाकी खसखस, काजू आणि लसूण, अद्रक हे आपल्याला कच्चंच वाटायचं आहे। तर चला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया। कांदा खूप असा काळा नाही करायचा आहे, फक्त लालसर भाजून घ्यायचा आहे थोडासा। तर हे पहा, अशा प्रकारे लालसर कलर झाला कांद्याचा का कांदा काढून घ्यायचा। खूप काळा असा नाही करायचा। कांदा आपला चांगला लालसर छान भाजून झाला। आणि आता टाकूया टोमॅटो। टोमॅटो लगेच एका मिनिटामध्ये होऊन जातं। आता टोमॅटो असं छान आणि लसूण अद्रक पण टाकायचं याच्यामध्ये। टोमॅटो वगैरे पण काय लगेच झालं ते, त्याला काढून घेऊया, त्याला जास्त वेळ नाही लागत। तर झाला आपला हा हे तयार। हे अशा प्रकारे कांदा लालसर भाजायचा, जाळायचा नाही, आणि टोमॅटो पण अशा प्रकारे, आवाज येतोय चिमणीचा, आणि अद्रक आणि लसूण। तर चला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आणि हे काजू आणि खसखस हे पण घेऊया वाटून मिक्सरमध्ये, त्याची पेस्ट बनवून घेऊया। हे कांदा आणि टोमॅटो, लसूण आणि अद्रकचं पेस्ट थोडीशी बारीक झाली का त्याच्यामध्ये खसखस टाकायची, आणि आता खसखसाने चांगली पेस्ट घ्यायची बारीक करून, नंतर त्याच्यामध्ये काजू टाकायचे। तर हे बारीक पेस्ट झाली। आता त्याच्यामध्ये काजू, आपल्याला पाहिजे तेवढे काजू आपण टाकू शकता। तर हे अशा प्रकारे आपली पेस्ट झाली आहे बनून। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते, हॉटेलपेक्षा पण भारी टेस्ट येते। तर चला आता पुढचं प्रोसेस कर। तर चला कढई गरम झालेली आहे, तेल टाकूया। तेल थोडं जास्त टाकायचं, आणि याला ना फोडणीसाठी आहे ना, फक्त थोडेसे जिरे घालायचे, बाकी काहीच नाही।
फोडणीसाठी लसूण मोहरी वगैरे काही नाही, थोडेसे जिरे टाकायचे. हे पहा जिरे पण झाले गरम. लगेच जिरे गरम झाले. आता चला आपण टाकूया ही जी पेस्ट बनवली आहे ना, ही जी पेस्ट बनवली ती आपण पेस्ट परतून घेऊया. आता याच्यामध्येच आहे ना आपण आपल्याला जो मसाला वापरायचा आहे ना, माझा मिक्स मसाला आहे माहिती आहे, लाल मिर्च पावडर आणि सगळे गरम मसाले आणि धने, हे सर्व माझं अगोदरपासूनच हे सगळं मिक्स आणि हळद टाकायची. तर हे पहा म्हणजे आपलं मसाला हळद ह्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला हा किचन किंग हा मसाला तुम्ही कुठला पण वापरू शकता. एव्हरेस्ट किचन किंग मसाला वापरते मी. तर आपण ज्या म्हणजे आपण भाजी जशी बनवतो ना, ज्या प्रमाणात, आता मी थोडी जास्त बनवणार आहे तर मी टाकते साधारणतः चमचने अर्धा चमच घेतलाय, अर्धी पळी असा मसाला घेतलाय मी. छान असं परतून घेऊया. आणि शेंगातले जे वाटाणे आहेत ना आपले, ते उकडून घ्यायची गरज नाही, कारण ओल्या शेंगातलं वाटाण्याच्या शेंगातले सोललेले वाटाणे आहेत ना लगेच हे होतात, लगेच शिजतात. आता खूप दिवसांनी मी पनीरचं भाजी बनवते, खूप दिवस झालं. अजून थोडा मसाला वापरते. मसाला आपल्या आवडीनुसार आपण मसाला वापरायचा त्याच्यामध्ये. त्याला थोडं असं परतून घेऊया आता हे सगळे मसाले आणि पेस्ट बनवलेली. छान असं मी 2 टाईपचं बनवत असते, पांढरं असं सुक्कं पनीर आणि नुसता हा मसाला. यात हिरवी मिरची वाटून टाकते, मग तो नुसतं पांढरा असं ग्रेव्ही होते सुक्की. पण आता आज मी एकच टाईपचं बनवते, लाल आपलं मसाले, लाल तिखट. असं छान मसाला घ्यायचा परतून. गॅस खूपच बारीक केला. छान असं घ्यायचा परतून आपला मसाला. सर्व हे मसाले वगैरे छान परतून घ्यायचे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्ही कधीच अशी भाजी बघा टेस्टी. एक वेळा जर बनवली तुम्ही सारखं बनवा. आणि आता वाटाणे स्वस्त आहेत ना शेंगा, तर वाटाणे स्वस्त आहेत ना शेंगा, त्यामुळं पनीर मी थोडंच टाकणार आहे. जेव्हा वाटाणे खूप महाग असतात तेव्हा पनीर मी नुसती पनीरचीच भाजी बनवते. माझ्या मुलाला वाटाणे खूप आवडतात. वाटाण्याची अशी ग्रेव्ही आहे ना खूप आवडते. पनीर जरा कमी काय आम्ही खायला पण काय 3 माणसं येतं, 3 जणांना हे पहा. असं छान असं तेल सुटले पहा. आता ह्या मसाल्याला परतलाय ना, चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा. हे पहा कसं तेल सुटले, एकदम छान असं पहा कसं तेल वगैरे सुटलंय. ह्याला कढईला असं तेल सुटलंय ना, सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते छान. आता चला याच्यामध्ये हा वाटाणा टाकायचा आणि वाटाणा टाकून आता पाणी टाकायचं. आपल्याला जेवढं बनवायचं आहे तसं रसा त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं, कारण आटणारच आहे हे पाणी वाटाणा वगैरे शिजायला. कारण याची काय भाजी जास्त पातळ नसते, थोडं घट्टच वगैरे झाली पाहिजे, तर शिजून होणार ती घट्ट बरोबर. शिजल्यानंतर घट्ट होणार आरामशीर. तर अशा प्रकारे आता वाटाणे छान शिजून द्यायचे. आणि पनीर जे आहे ना, खूप लोक तेलामध्ये तळून काढतात, तर कधीच तेलामध्ये नाही तळून काढायचं. कारण तेलामध्ये पनीर जर तळून काढलं ना आपण ह्या फोडी पनीरचं, ते तुटतच नाही खाताना.
नुसतं चिकट घट्ट होऊन बसतं आणि तुटतच नाही ते पनीर. तर पनीरचं असेच तुकडे करून घ्यायचे आणि वाटाणे शिजत आले का नंतर आपण हा पनीर नंतर टाकायचे. लगेच नाही टाकायचं. थोडं उकळी आली ना, उकळी येऊन थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं. वाटाणे छान उकडून द्यायचे आणि नंतर आपण वरून पनीर टाकायचं. आता ही एवढी एक हे टीप आहे ना, ही ध्यानात राहू द्या. पनीर अगदी इतकं मऊ हाताला लागताच तुटते त्याची फोड आणि तळून काढलं तर नुसतं घट्ट होऊन बसते. कडक कडक बनतं ते पनीर. तेलामध्ये तळून काढलं का त्याची चवसुद्धा नाही नीट लागत, तेलात जर तळून काढलं तर अशाच मी सांगते त्याप्रमाणे करा, नक्की छान होईल. आता त्याला आवडीनुसार आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण नंतर पण खाऊन बघू शकतो ते मीठ कमी जास्त आहे का. आता धनिया पावडर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल धन्याची पावडर. तर माझ्याकडे आहे धनिया पावडर. मी खास पावभाजी, मिसळपाव आणि मटर पनीर ह्या तिन्ही भाजींना मी जास्त वापरते. त्यासाठीच मी बनवत असते धन्याची पावडर. आता हे छान आपल्याला पाणी जेवढं टाकायचं आहे तेवढं आपण टाकायचं. जितका आपल्याला घट्ट रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे टाकायचं. तर मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण हे शिजेपर्यंत घट्ट होईल खूपच. आता याला उकळी आली का 5 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. थोडासा कमी मीडियम गॅस ठेवायचा. उकळी आल्यानंतर 5 मिनटं वाटाणे उकळून द्यायचे आणि त्यानंतर पनीर टाकायचे. चला तर हे पाहूया. जवळजवळ मी 10 मिनिट मीडियम गॅस करून वरती थोडं झाकण ठेवून हे अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे. खूपच छान असं दिसतोय कलर. काय एकदम हॉटेलमधल्यासारखा छान असा कलर आला आहे. छान अशी ग्रेव्ही झाली आहे. तर वाटाणे पण शिजलेत. तर आता आपण पनीर टाकू. पनीर असंच टाकून द्यायचं, तळायचं वगैरे काही सुद्धा नाही. आणि आपण हातात घेतल्याबरोबर पनीरचं फोड आहे ना लगेच तुटते. एकदम सॉफ्ट अशी लागते, मऊ. आणि तळून घेतल्यानंतर एकदम कडक बनते, म्हणून तळून घ्यायची नाही कधीच. आता हे चांगलं बारीक गॅस करून एक 5-10 मिनटं ठेवायचं. 7-8 मिनिट बारीक गॅस करायचा आणि ठेवून द्यायचं. मीडियम गॅस करायचा, खूप फास्ट नाही करायचा, म्हणजे पनीर छान असं शिजून निघत. आणि झाकण वगैरे असेल तर ठेवून द्यायचं. असं बसत असेल तर नाही लावलं तरी चालेल झाकण. तर हे पहा आपली पनीरची भाजी बनवून झाली आहे छानपैकी. आता आपण त्याच्यामध्ये तुमच्याकडे बटर असेल तर बटर किंवा शक्यतो तूपच टाकायचं. हे पहा आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे तूप. आपल्याला पाहिजे तेवढं आपण तूप याच्यामध्ये टाकू शकतो. तूप टाकल्यामुळं त्याची टेस्ट म्हणजे मटर पनीर सारखीच, पनीरच्या भाजीसारखी, हॉटेलसारखी छान अशी आपल्याला सेम टू सेम हॉटेलसारखी टेस्ट लागणार आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. आता तूप टाकून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची वरनं. कोथिंबीर पसरायची वरनं छान अशी. तर तुम्हाला कलर खूपच पिवळा दिसतोय बरं का, एवढा पण नाही आहे काय पिवळा. एवढी छान अशी झाली ना भाजी, काय सांगायचं. खूप म्हणजे खूपच छान झाली आहे. त्यासाठी मी आता तूप लावून छान अशा चपात्या बनवल्या. तर हे पहा छान अशा तूप लावून चपात्या बनवल्यात. आणि आता हे पहा पनीरची आपली भाजी छान मस्त. काय छान असा कलर आलाय. एवढा छान कलर आलाय ना, खूपच भारी कलर आलाय.
तर चला आपण मटर पनीर ची भाजी, जबरदस्त अशी भाजी झाली आहे, काय सांगायचं. खूपच म्हणजे खूपच छान झाली आहे भाजी, काय त्याचं हेच नाही. तर ही पहा कशी वाटली आपली मटर पनीरची भाजी. तर थांबा तुम्हाला इकडे जवळून दाखवते. तर ही पहा आपली मस्त छान अशी मटर पनीरची भाजी, ह्या छान अशा तूप लावून बनवलेल्या चपात्या, आणि हे तूप मी घरी बनवलेलं आहे. तुम्ही बाहेरचं पण वापरू शकता, विकतचं पण. आणि इतकी जबरदस्त अशी भाजी झाली आहे, खूप दिवसांनी मी बनवली आहे ही भाजी. एवढी टेस्टी म्हणजे मला तर उपवास आहे, मी आत्ताच नाही खाऊन पाहू शकत, पण इतकी छान झाली आहे ना. मी प्रत्येक वेळी सेम अशीच बनवते, तर एवढी छान लागते ना. माझी मुलं तर किती चपात्या खातात काय माहिती. मला कधी कधी मला एक चपाती शिल्लक राहते, मी जर मटर पनीरची भाजी बनवली तर. एवढी छान असं आवडीने खातात माझी मुलं त्यांचं तर तुम्ही नक्की अशी व्हिडिओ पाहून माझ्यासारखी सेम अशी भाजी बनवून पहा, आणि कशी लागते ती भाजी नक्की कमेंट करून सांगा मला. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.